नमस्कार मित्रांनो. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या पावन दिनाचं औचित्य साधून आपण पीओक्यू प्रायर सिरीज चालू करणार आहे. आज आपला पहिला पेपर असणार आहे. त्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये इतिहासाचे 15 प्रश्न आपण आज घेणार आहे. इतिहासाच्या 15 प्रश्नामध्ये सर्व डाटा आपण कव्हर करणार आहे आणि त्या रिलेटेड आलेले म्हणजे त्या डाटा रिलेटेड आलेले बाकी परीक्षेतही आलेले प्रश्न आणि आपण सर्व तो डाटा आज पाहणार आहे. तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. हा पेपर 2017 गट ब पूर्वचा आहे. पहिला प्रश्न पहिला प्रश्न हा आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर याचं उत्तर बघण्याआधी आपण हे पाहू की भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधी यांचा सहभाग आपल्याला मोठा दिसतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तसा आपण ऑप्शनवरून गेलो तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्वातंत्र्य चळवळीशी तेवढा संबंध येत नाही. ते सामाजिक धार्मिक सुधारणा रिलेटेड व्यक्ती आहेत. सामाजिक धार्मिक सुधारणा. अॅनी बेझंटही त्याच अँगलने येतात. सरोजिनी नायडू यांचा थोडासा संबंध दिसतो राष्ट्रीय चळवळीमध्ये, पण स्त्रियांना आणण्याचे प्रमुख कार्य जेव्हा आपण पाहतो तर त्याचं उत्तर आपल्याला महात्मा गांधी दिसतं. म्हणून 26 नंबर प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये हा नंबर 26 आहे आणि आपण तोच घेतलेला आहे. का बरं? कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका बघणार तेव्हा तुम्हाला डायरेक्ट नंबर सॉरी जेव्हा प्रश्नपत्रिका तुम्ही बघणार तेव्हा तुम्हाला डायरेक्ट नंबर दिसला पाहिजे की 26 नंबरचा प्रश्न हा आहे. तर 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम महात्मा गांधी यांनी केलं. तर या संबंधी असहकार चळवळ जर आपण पाहिली तर असहकार चळवळ 1920 यामध्ये विदेशी कपड्यांवर बहिष्कार आणि स्वदेशीच्या प्रसारात महिलांनी मोठी भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ आणि दांडी यात्रामध्ये मग कमलादेवी चट्टोपाध्याय असतील, आनंदीबाई वंशपायन असतील, यांनी मोठी कामगिरी करताना आपल्याला दिसतात. तर मिठाचा सत्याग्रह आणि कायदेभंगाच्या चळवळीत हजारो महिलांनी उघडपणे सहभाग घेतला होता. छोडो भारत आंदोलनामध्ये उषाबहेन मेहता असेल यांचं काँग्रेस रेडिओ, अरुणा असफ अली या महिला आपल्याला सहभागी होताना दिसतात. प्रत्यक्ष कृती आणि निदर्शने दारूच्या दुकानासमोर धरणे, प्रभात फेऱ्या काढण्यात आणि ब्रिटिशांविरोधी मोर्चे काढण्यात महिला अग्रभागी होत्या. महात्मा गांधीजींचा जे विचार होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की महिलांनी फक्त चूल आणि मूल या पारंपरिक चौकट न गुंतून राहता त्यांनी बाहेर पडून देशाच्या सार्वजनिक जीवनात व राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिला नेतृत्वाला त्यांनी प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये गांधीजींच्या प्रेरणेमुळे सरोजिनी नायडू असतील, कस्तुरबा गांधी असतील, कमला नेहरू, उषा मेहता आणि अरुणा असफ अली यासारख्या अनेक कर्तृत्ववान महिला पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाल्या. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं दिसतं की भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. 26 नंबरचं उत्तर महात्मा गांधी. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 1857चा उठाव. या 1857च्या उठावाने ना प्रत्येक परीक्षेला तुम्हाला प्रश्न दिसेल. 1857च्या उठावाचे कारणे, 1857च्या उठावाचे परिणाम, 1857च्या उठावामध्ये कोणी सहभाग घेतला होता, तो उठाव कोणी मोडून काढला आणि 1857च्या उठावासंबंधी लिहिलेली पुस्तकं, विविध तज्ज्ञांची मतं यावर 1857च्या उठावावर तुम्हाला कायम प्रत्येक परीक्षेत प्रश्न दिसतो. तर मग आपण ह्याच प्रश्नामध्ये 1857चा उठाव पूर्ण बघणार आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला कधीही प्रश्न आला 1857च्या उठावावर तर तो पूर्ण होताना दिसेल. तुम्हाला तो प्रश्न टिक करता येणार आहे आणि तुम्हाला त्यातून मार्क मिळणार आहे. त्यामुळं या प्रश्नातच आपण 1857चा उठाव पूर्णपणे बघून घेणार आहे. तर प्रश्न असा आहे की 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होतं? आता 1857चा उठाव झाला. भारतीय सैनिकांनी तो उठाव केला होता. म्हणजे सुरुवात तर सैनिकांपासूनच झाली होती. मग ऑफकोर्स हे की ते सैनिकांचं प्रमाण कमी करणार आहे. तर मग ते किती कमी केलं याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर आधी 1:6 असलेलं प्रमाण, आधी किती होतं प्रमाण? 1:6. ते प्रमाण त्यांनी 1:2 केलं होतं. किती? 1:2. 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1:2. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी असलेले प्रमाण 1:2 होतं. तर आपण आता 1857च्या उठावाची कारणे बघू. 1857च्या उठावाचे जर कारणे जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर येतात. जसे आर्थिक कारण,
आता आर्थिक कारण, कोणते आर्थिक कारण असे होते की जे 1857च्या उठावाला कारणीभूत ठरले? तर दोषपूर्ण महसूल पद्धत. आपण इंग्रजांच्या ज्या महसूल पद्धती आहे 3, त्याच्यामध्ये कायमधारा, रयतवारी आणि महालवारी या संबंधीचे 2 ते 2.5 मिनिटामध्ये प्रत्येक व्यवस्थेचे आपण शॉर्ट्स बनवलेले आहे आणि ते आपल्या YouTube चॅनलवर टाकलेले आहे. ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यातूनच तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. दोषपूर्ण महसूल पद्धत असेल, इनाम कमिशन असेल, शेतीचं त्यांनी व्यापारीकरण, शेतीचं व्यापारीकरण केलेलं आहे त्यांनी. आर्थिक निस्सारण असेल आणि भीषण दुष्काळ. भीषण दुष्काळामध्ये सरकारने जरी वेगवेगळे दुष्काळ आयोग नेमले असले, तरी त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा बाकी जनतेला जास्त फायदा झालेला आपण दिसत नाही आणि त्यामुळं जनतेमध्ये इंग्रजांबद्दल प्रचंड राग आणि असंतोष निर्माण झालेला होता आणि त्यामधून आपल्याला 1857चा उठाव झालेला दिसतो. तर 1857चं उठावाचं हे आर्थिक कारण होतं. आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारताना असं येतं, की समजा दोषपूर्ण महसूल पद्धत हा 1857च्या उठावाचा कोणता परिणाम? त्याच्यामध्ये आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम, सामाजिक आणि लष्करी असं येतात. त्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे. हे ऑप्शनवरून जरी समजत असलं, तरी काही परिणाम आपल्याला समजत नाही. त्यामुळं आपण याचा डिटेल स्टडी केला पाहिजे. 1857च्या उठावावर जर प्रत्येक परीक्षेला प्रश्न येतो, तर तो आपल्याला माहीतच पाहिजे. आता राजकीय कारण काय? राजकीय कारण सर्वात मोठं कारण दत्तक विधान त्यांनी नामंजूर केले. यामध्ये लॉर्ड डलहौसीचा सर्वात मोठा हात होता. दत्तक विधान नामंजूर करण्यामध्ये आणि पदव्या आणि पेन्शन रद्द केलं त्यांनी. नानासाहेब पेशवे यांची त्यांनी पदवी आणि पेन्शन रद्द केली होती. अवध राज्यावर ताबा, तैनाती फौज. तैनाती फौज कोणी लावली असा जर प्रश्न आला तुम्हाला, तैनाती फौजेबद्दल, सॉरी, तैनाती फौज लॉर्ड वेलस्ली ने तैनाती फौज लावली होती. कंपनीचं विस्तारवादी धोरण म्हणजे आपल्या सीमांचा विस्तार करायचा, जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायचा, याला विस्तारवादी धोरण म्हणतात. प्रश्न हा येतो की राणीच्या जाहीरनाम्याने कंपनीचे कोणते धोरण नष्ट झाले? हा प्रश्न आपल्याला पुढे आलाय, त्यामध्ये आपण बघू. तर सॉरी, कंपनीचं विस्तारवादी धोरण नष्ट झालं नाही. तैनाती फौज, राजकीय कार्यामध्ये आपल्याला दिसेल की दत्तक विधान नामंजूर, यामध्ये सातारा, सहाजाई कारणामध्ये दत्तक विधान नामंजूर, उपाध्याय व पेन्शन रद्द, अवध राज्यावर ताबा, तैनाती फौज आणि कंपनीचं विस्तारवादी धोरण हे आपल्याला बघायला मिळतं. आता पुढचं कारण आहे सामाजिक कारण. सामाजिक कारणामध्ये सतीप्रथा बंदी 1829. यासाठी सतीप्रथा बंद करण्यासाठी राजा राममोहन राय यांचं खूप मोठं योगदान आहे. राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेंटिकच्या साहाय्याने सतीप्रथा बंद केली. आता सतीप्रथा जरी बंद केली असली, हा भारतीय समाजासाठी खूप मोठा चांगला बदल होता. पण आपला समाज रूढी परंपरा यांना चिटकून बसलेला होता. त्या समाजाला तेव्हा ही गोष्ट पडलेली नाहीये, की इंग्रजांनी सतीप्रथा बंद केली. त्यामुळं त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल भरपूर राग होता. त्याच्यातूनही उठाव घडलेला दिसून येतो आपल्याला. विधवा पुनर्विवाह कायदा 1856, ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य. ख्रिश्चन मिशनरी जे आपले हिंदू बांधव होते, त्यांना आपल्या धर्मात सामील करून घ्यायचे. म्हणजे भारतीयांना ते ख्रिश्चन बनवण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं होतं, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी. धार्मिक कळा करला जायचा, काळे-गोरे वागणूक आणि गंध लावायचा नाही. सैनिकांनी गंध लावायचा नाही. समुद्र पर्यटन करायचं नाही, असं आपल्याकडं जे आपली प्रथा होती की समुद्र पर्यटन करायचं नाही. ते इंग्रज आपल्याला तेही करायला लावायचे. यामुळे या 1857चा उठाव घडलेला आपल्याला दिसतो. लष्करी कारणामध्ये आपण जर पाहिलं तर वेल्लोर शिपायांचा उठाव, हिंदी सैनिकांतील असंतोष. याच्यावर आपल्याला प्रश्न आलाय की इंग्रजांच्या सैन्यामध्ये भारतीयांना जास्तीत जास्त कोणत्या पदावर जाता येत होतं? तर त्याचं उत्तर आहे सुभेदार. सुभेदाराच्या वरचा पद आपल्याला भेटत नव्हतं. फक्त सुभेदारापर्यंतच आपल्याला जाता येत होतं आणि भेदभावपूर्व वागणूक हे लष्करी कारण झाले. तत्काळ रॉयल एनफील्डच्या बंदुका त्याला गाय आणि डुकराच्या गाडतुसाच्या चरबीचा वापर केला होता. यामुळे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि 1857चा उठाव घडून आला. हे होते 1857च्या उठावाचे कारण. आता त्यानंतर 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले आणि त्यामुळे लष्कराची पुनर्रचना कशी झाली ते आपण बघू. तर लष्कराच्या पुनर्रचनेसाठी कोणतं कमिशन होतं याबद्दल आधी प्रश्न विचारले होते. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लष्कराच्या पुनर्रचनेबद्दल पील कमिशन होतं. कोणतं? पील. पील कमिशन लष्कराची पुनर्रचना.
लष्कर पुनर्रचना, पील कमिशन. हे लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. आधी प्रश्न येऊन गेलेला आहे. ब्रिटिश व भारतीय सैनिकांचे प्रमाण आधी एकास 6 होतं. मी आधी सांगितलं की एकास 6 प्रमाण बंगाल प्रांतात होतं, ते एकास 2 केलं. सैनिकांची संमिश्र रचना म्हणजे एकाच जातीचे सैनिक एकत्र नाही ठेवायचे. जर ते आपण एकत्र ठेवले, तर त्यामुळं त्यांच्यामध्ये एकजूट निर्माण होऊन ते इंग्रज सत्तेला लढा देऊ शकतात. त्यामुळं त्यांनी काय केलं, की संमिश्र सैन्याची रचना केली. भविष्यात उठाव टाळण्यासाठी विविध जाती व प्रांताच्या सैनिकांचं त्यांनी मिश्रण केलं. नवीन रेजिमेंट, या रेजिमेंट त्यांनी वेगळ्या केल्या. शीख रेजिमेंट, महार रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट या रेजिमेंट त्यांनी वेगळ्या केल्या. बंगाल आर्मी बरखास्त केली. उठावात सहभाग असलेली संपूर्ण बंगाल आर्मी त्यांनी बरखास्त करून टाकली. हे 1857च्या उठावाचे परिणाम होते. लढाऊ आणि बिनलढाऊ जमात. सैन्य भरतीसाठी लढाऊ आणि बिनलढाऊ जमात असं वर्गीकरण त्यांनी केलं. पदोन्नतीची मर्यादा ठरली. ह्या IMP, याला तुम्ही IMP करून ठेवा, की भारतीय सैनिक जास्तीत जास्त सुभेदार या पदावर सुभेदार पदापर्यंतच पदोन्नती घेऊ शकत होते. त्यापुढे त्यांना पदोन्नतीचा मार्ग नव्हता. म्हणजे तुम्ही जर आपला भारतीय सैनिक जास्तीत जास्त कोणत्या पोस्ट पर्यंत जात होता, सुभेदार. जेव्हा तुम्ही हे लेक्चर करणार आहे ना, तेव्हा तुम्ही तुमच्या समोर एक पेन आणि पेपर ठेवा आणि या नोट्स तुम्ही काढून काढून घेत जा, कारण तुम्हाला रिव्हिजनला नंतर या खूप उपयोगी पडतील. आर्थिक शोषण जर पाहिलं आपण, तर लष्कर आणि प्रशासनाचा खर्च भागवण्यासाठी भारतीयांचं आर्थिक शोषण वाढलं. भारतीयांवर विविध कर आकारले गेले आणि कराचं प्रमाण खूपच जास्त होतं ब्रिटिशांच्या राज्यात. मुघल राजवटीचा अंत झाला. बादशाह बहादूर शाह जफर याचा 1857च्या उठावामध्ये मृत्यू घडून आला होता. त्यामुळे मुघल राजवटीचा अंत झाला. विरोधी धोरण. ब्रिटिशांनी काही काळ कठोर मुस्लिम विरोधी धोरण अवलंबलं होतं. ते मुस्लिमांच्या पूर्णपणे विरुद्ध गेले होते 1857च्या उठावानंतर. कारण त्यांचं असं मत होतं की 1857च्या उठावामध्ये मुस्लिमांचा खूप मोठा वाटा आहे. त्यानंतर ते पटवून देण्यामध्ये सर सय्यद अहमद खान यांची खूप मोठी कामगिरी दिसते. आणि सर सय्यद अहमद खान यांच्यावर खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आपल्याला इथे मुस्लिम लीग जेव्हा येईल, मुस्लिमांचे कार्य, तेव्हा आपल्याला तो पाहायचा आहे, तो पॅरामीटर. तर 1857च्या उठावाचे परिणाम व लष्करी पुनर्रचना यामध्ये प्रशासकीय आणि कायदेशीर बदल काय झाले, तर सत्तेचे हस्तांतरण झाले. 1858च्या नव्या कायद्याने, म्हणजे 1858चा जो कायदा होता, त्या कायद्याच्या अन्वये भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अधिकृत अंत झाला आणि आता देशाची सत्ता ब्रिटिश संसदेकडे गेली. आधी कोण राज्य करीत होतं? ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी. आता ही सर्व सत्ता कुठे गेली? ब्रिटिश संसदेकडे. आता ईस्ट इंडिया कंपनीचं राहिलेलं नाही. राणीचा जाहीरनामा आला. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलाय. राणीचा जाहीरनामा कोणी वाचला, कुठे वाचला, राणीच्या जाहीरनाम्यामध्ये काय तरतूद होत्या? तर 1 नोव्हेंबर 1858 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग याने अलाहाबाद येथून ब्रिटनच्या राणीचा जाहीरनामा जनतेसमोर वाचून दाखवला. तुम्हाला लक्षात काय ठेवायचे? राणीचा जाहीरनामा कधी आला? 1 नोव्हेंबर 1858. कोणी वाचला? व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. कुठे वाचला? अलाहाबाद. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रशासकीय नोकऱ्या. शासकीय यंत्रणेत भारतीयांना नोकऱ्यांमध्ये स्थान देण्यात आलं होतं. म्हणजे भारतीयांना स्थान होतं, पण त्यांचं प्रमाण अतिशय नगण्य होतं. जास्तीत जास्त नोकरीवर ब्रिटिश सैनिकाचा आपल्याला दिसतात. ब्रिटिश सैनिक म्हणजे ब्रिटिश व्यक्ती. स्वातंत्र्याची प्रेरणा. यामुळे काय झालं, तर 1857च्या या ऐतिहासिक उठावामुळे देशवासियांना भविष्यातील स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठी वैचारिक प्रेरणा मिळाली आणि 1857 नंतर विविध उठाव झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे 1857चा उठाव हा त्यासाठी क्रांतिकारी ठरलेला दिसतो आपल्याला. पुनर्रचना व धोरणात्मक बदल काय झाले, तर सैनिकांची संख्या. नव्याने लष्कर रचनेनुसार ब्रिटिश सैन्यात 65,000 ब्रिटिश सैनिक आणि 1,40,000 भारतीय सैनिक होते. नव्याने केलेल्या पुनर्रचनेनुसार यांचे 65,000 आणि आपले 1,40,000. बंगाल आर्मीवर बंदी आली आहे, आपण पाहिलं. तोफखान्यावर नियंत्रण. सैन्यातील सर्वात महत्वाची आणि संवेदनशील मानली जाणारी तोफखान्याची खाती पूर्णपणे ब्रिटिशांच्याच हाती देण्यात आलेली दिसते. म्हणजे तोफखान्यावर पूर्णपणे नियंत्रण ब्रिटिशांचंच होतं. तोफखाना ब्रिटिश नियंत्रण. आणि सैनिकांचं प्रमाण 1:2, जे पूर्वी 1:6 होतं. आणि हे कुठं होतं मित्रांनो, तर हे बंगालमध्ये होतं.
तर मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये हे प्रमाण 1:3 आपल्याला दिसून येतं. सैनिकांचे प्रमाण बंगाल प्रांतात 1:2 आणि मुंबई आणि मद्रास प्रांतात 1:3. कोणतं दल रद्द करण्यात आपण पाहिलं तर आता ते बंगाल आर्मी पूर्णपणे रद्द करून टाकली. घोषणा आणि ठिकाण. आता राणीचा जाहीरनामा 1857चा उठाव झाला आणि ब्रिटिश संसदेला समजलं की आता भारतीयांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. आपलं जे कंट्रोल जेवढा तो पूर्ण आपण थोडाफार सैल केला पाहिजे आणि भारतीयांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळं राणीचा जाहीरनामाला 1 नोव्हेंबर 1858ला त्याचे मुद्दे आपण बघू की घोषणा आणि ठिकाण. मित्रांनो, हा IMP मुद्दा आहे. यावर भरपूर वेळा प्रश्न विचारला दिसतो आपल्याला राणीच्या जाहीरनाम्यावर. घोषणा आणि ठिकाण. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने या राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला. नवीन पद आलं राणीच्या जाहीरनाम्याने, तर कोणतं? भारत मंत्री. याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला आहे. भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्याने आलं? तर 1858चा कायदा. पहिला भारत मंत्री कोण आहे असं जर विचारलं आपल्या, तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री दिसतो आपल्याला, लॉर्ड स्टॅनले. आणि भारतातील जो गव्हर्नर जनरल होता त्याचं रूपांतर व्हाईसरॉय मध्ये झालं आणि पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे आपल्याला दिसतात. तर तुमच्या या स्लाइडमधून खूप जास्त प्रश्न कव्हर होतील की राणीचा जाहीरनामा कधी आला, काय आणि कोणतं पद निर्माण झालं. भारत मंत्री पद, पहिला भारत मंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनले. आणि पहिला व्हाईसरॉय जर कोण होता तर तो लॉर्ड कॅनिंग होता. संस्थानांविषयी त्यांनी धोरण राबवले की आता तुम्हाला संस्थानांना, हे खूप महत्वाचं आहे, संस्थानिकांबाबत केलेले सर्व करार पाळले जातील. त्यांच्या अंतर्गत कारभारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं ब्रिटिशांनी पूर्णपणे सांगितलं. दत्तक घेण्याचा तुम्हाला हक्क असेल, दत्तक घेण्याचा हक्क व वारसा मंजूर केला जाईल असंही ब्रिटिशांनी या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. संस्थानिकांची मालमत्ता आणि प्रतिष्ठा यांचंही जतन केलं जाईल. तर हा होता राणीचा जाहीरनामा. यामध्ये 1861 कायदा जो आला त्याच्यामध्ये सरकारी नोकरी आणि राज्यकारभारात भाग घेताना जात, वर्ण, धर्म यावरून भेदभाव केला जाणार नाही, तर योग्यतेला प्राधान्य दिले जाईल. भारतीय नागरिकांना समानतेने वागवलं जाईल असं कोणत्या कायद्यात होतं? तर ही तरतूद आपल्याला 1861च्या कायद्यामध्ये दिसते. पुढचं आहे धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य. भारतीयांच्या सामाजिक धार्मिक पद्धतीमुळे म्हणजे भारतीयांच्या ज्या सामाजिक आणि धार्मिक पद्धती होत्या यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्ही करणार नाही असं ब्रिटिशांनी या जाहीरनाम्याद्वारे सांगितलं. आणि कंपनी राजवटीचा अंत झाला. याच्यावर प्रश्न आलेला आहे आधी की कंपनी राजवटीचा अंत. या जाहीरनाम्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरण सॉरी कंपनीच्या विस्तारवादी धोरणाचा अंत झाला. आपल्याला दिसतं की यामुळे कंपनीच्या विस्तारवादी धोरणाचा अंत झालेला दिसतो. पुढचा प्रश्न हा वासुदेव बळवंत फडके यांच्यावर विचारलाय की वासुदेव बळवंत फडके आधी या खात्यात लिपिक होते. तर त्याचं उत्तर आपल्याला दिसतं. या प्रश्नामधून आपण पूर्ण वासुदेव बळवंत फडके हे समाजसुधारक कव्हर करणार आहे. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कधीही प्रश्न आला तर तुमचं चुकता कामा नये या दृष्टीने हा प्रश्न, म्हणजे याचे सर्व उत्तर आपण, या संबंधीची सर्व माहिती आपण देणार आहे. तर वासुदेव बळवंत फडके म्हणजे कोणत्या खात्यात लिपिक होते असा प्रश्न आपल्याला दिसतो. तर वासुदेव बळवंत फडकेबद्दल आपण माहिती बघू. ओळख. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक असं वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. वासुदेव बळवंत फडके कोण आहे? आद्य क्रांतिकारक कोणाला समजलं जातं? तर वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. 1857च्या जो उठाव झाला त्यानंतरचा हा पहिला मोठा सशस्त्र उठाव होता. 1857च्या उठावानंतर कोणी मोठा सशस्त्र उठाव केला तर त्याचं उत्तर आपल्याला वासुदेव बळवंत फडके सांगण्यात येईल. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरडोन येथे झाला. कुठे झाला? शिरडोन. पेशवाईत पनवेल जवळील कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते ते. म्हणजे खूप वेळा प्रश्न विचारला जातो की टिंबटिंब ही व्यक्ती कोणत्या किल्ल्याची किल्लेदार होती. समजा उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते हे आपल्याला दिसतं. तर वासुदेव बळवंत फडके हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. फडके कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. नोकरी उदरनिर्वाहासाठी प्रथम त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली होती. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय दिसतं? वासुदेव बळवंत फडके हे रेल्वे खात्यामध्ये होते. रेल्वे. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर रेल्वे. रेल्वे खात्यात आणि नंतर लष्करी खात्यात. आधी रेल्वे आणि नंतर लष्कर
म्हणजे 1 नंबरचा जो ऑप्शन आहे तो जर तुम्ही मारला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. कारण हे आधी रेल्वे आणि नंतर लष्कर. मग त्यांनी नोकरी का सोडली? तर इंग्रजी अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांच्या आईचा देहांत झाला, तेव्हाही त्यांना सुट्टी दिली नव्हती. त्यामुळं त्या रागाला वैतागून त्यांनी नोकरीचा म्हणजे त्यांना वाटलं की आपल्याला अपमानास्पद वागणूक आहे. म्हणून त्यांनी नोकरीचा त्याग केला होता. त्यांच्यावर कोणाचा प्रभाव असा आपल्याला दिसतो की त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांचा प्रभाव दिसतो. सार्वजनिक काकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. त्यांच्याच पायावर पाय ठेवून वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. स्वदेशी म्हणजे महात्मा गांधीजींच्याही आधी खूप आधी त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. शपथ त्यांनी 1873 मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1873 मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ कोणी घेतली होती? तर त्याचं उत्तर आपल्याला दिसतं वासुदेव बळवंत फडके. त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या? तर ऐक्यवर्धिनी संस्था समाजात समानता, ऐक्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी ऐक्यवर्धिनी संस्था स्थापन केली होती. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्वदेशीचा पुरस्कार करणारी शाळा त्यांनी स्थापन केली होती. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन आणि ग्रंथलेखन केलं तर त्यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वसुदेव बळवंत फडके हा 7,000 ओळींचा ग्रंथ होता. इथं तुम्हाला दिसेल स्वदेशीचा पुरस्कार आणि दत्त महात्म्य ग्रंथ 7,000 ओळींचा आपल्याला हा ग्रंथ लिहिलेला दिसतो. त्यांनी क्रांती कशी केली त्यांनी तर त्यांचे सहकारी जे होते रामोशी, कोळी, मांग, महार आणि मुसलमान तरुणांना घेऊन त्यांनी एक गुप्त संघटना उघडल्या आणि ते दरोडे टाकून जास्तीत जास्त निधी जमा करायचे. तर प्रमुख दरोडे त्यांनी पहिला दरोडा त्यांचा धामारी गावात होता. याच्यावर प्रश्न आलाय धामारी गाव. दौलतराव नाईकांच्या मदतीने त्यांनी धामारी गावातून पहिला दरोडा टाकला आणि 3,000 रुपयाची लूट केली होती. किती? 3,000 रुपये. 3,000 रुपये धामारी कोणाच्या मदतीने तर दौलतराव नाईक. दौलतराव नाईकांच्या मदतीने त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकला. हा पहिला दरोडा असल्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पहिला दरोडा धामारी गाव लोणीजवळ 3,000 रुपयाची लूट दौलतराव नाईकच्या मदतीने. इतर ठिकाणी जर आपण पाहिले तर लोणी, खेड, पुरंदर, हार्णे, सोलापूर, वरसगाव इथेही त्यांनी दरोडे टाकले होते. आणि त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काय होता जाहीरनामा? पहिला जाहीरनामा त्यांचा मे 1871 मध्ये आला. इंग्रजांची लूट, दुष्काळ आणि करांचे ओझे यावर त्यांनी भाष्य केलं. युरोपियनांवर हल्ले करून 1857 सारखे दुसरे बंड उभारण्याचा त्यांनी इशारा दिला होता. त्यांचे जाहीरनामे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या गोष्टी. दुसरा जाहीरनामा कधी आला? इंग्रजांनी फडके यांच्यावर रुपये 4,000चं बक्षीस ठेवलं. म्हणजे इंग्रजांनी काय केलं? त्यांच्यावर 4,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं. त्याला आव्हान म्हणून यांनी दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यांनी त्या जाहीरनाम्यात सांगितलं की सर रिचर्ड टेम्पल याचं जो डोके कापून आहे ना त्याला मी 10,000 रुपयाचं बक्षीस देईल. असे महान स्वातंत्र्य सेनानी होते आपले वासुदेव बळवंत फडके. इंग्रजांना त्यांनी ओपन चॅलेंज दिलं. दुसऱ्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं की रिचर्ड टेम्पलचं तुम्ही डोकं छाटून आणा, मी तुम्हाला 10,000 रुपयाचं बक्षीस देईल. त्यांचा नियम असा होता की ते दरोडे दरम्यान कोणालाही मारहाण करत नव्हते. कोणालाही ते मारहाण करत नव्हते. ते स्वतः देशभक्त असल्यामुळे ते कशाला कोणाला मारहाण करतील. तर तुम्हाला असा पर्याय आला तर तुम्ही ते बरोबरच करा. फक्त रोख रक्कम व शस्त्र गोळा करायचे. त्यांचं लष्कर म्हणजे त्यांचं जे लक्ष होतं म्हणजे कोणाला टार्गेट करायचं, कोणावर दरोडा टाकायचा तर इंग्रजांवर नव्हते टाकीत. ते सरकारी खनिजावर न करता ते श्रीमंत सावकारांवर दरोडा टाकताना आपल्याला दिसतात. सरकारी खजिन्याऐवजी श्रीमंत सावकार. त्यांना अटक वासुदेव बळवंत फडके यांना अटक कशी झाली, त्यांच्यावर खटला कसा भरला गेला आणि त्यांचं ते आत्मबलिदान. तर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगे या बौद्ध विहारात वासुदेव बळवंत फडके झोपलेले असताना त्यांना मेजर विल्यम डॅनियलने अटक केली होती. कधी? 23 जुलै 1879 रोजी देवर नावडगी बौद्ध विहार मेजर विल्यम डॅनियल त्यांच्यावर 22 ऑक्टोबर 1879 पासून खटला सुरू झाला. महादेव चिमाजी आपटे यांनी त्यांचा बचाव केला होता. म्हणजे त्यांच्या बाजूने खटला कोण लढलं तर महादेव चिमाजी आपटे हे आपल्याला दिसतं. महादेव चिमाजी आपटे
त्यांच्यावर आरोप कशाचा होता, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. देशद्रोह, शस्त्र जमावणे आणि सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे हा त्यांच्यावरती आरोप आपल्याला दिसतो. त्यांना शिक्षा कोणती झाली, तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावून 3 जानेवारी 1880 रोजी तेहरान बोट, हे लक्षात ठेवा, कोणती बोट, तेहरान, तेहरान बोटीने एड्यांच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली आणि तेथील शाळाच कंटाळून आणि प्रकृती अस्वस्थामुळे 13 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतं. असे वासुदेव बळवंत बळवंत फडके यांचा अमृत बाजार, एबीपी, अमृत बाजार या पत्रिकेने नोव्हेंबर 1879च्या लेखात देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा सन्मान केला होता. हा सन्मान कोणाचा केला होता? देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा सन्मान अमृत बाजार पत्रिकेने कोणत्या व्यक्तिमत्वाचा केला होता, असं जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. पुढचा प्रश्न, हा प्रश्न आर्थिक इतिहासामध्ये जातो आपल्याला, आर्थिक विचारसरणी असे प्रश्न विचारले जातात. आर्थिक विचारसरणीचा प्रश्न आहे हा. आधी इतिहासामध्ये 15 प्रश्न विचारले जात होते, त्यामुळे यामध्ये प्रश्न विचारायला जास्त स्कोप होता. पण असे असे प्रश्न आता आपल्याला विचारताना दिसले जात नाही. तरी आपण ज्या काही विचारसरणी, आर्थिक विचारसरणी, त्यांची एक पीडीएफ बनवलेली आहे, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. आता आपण त्यामध्ये तुम्ही त्यांच्या त्या सगळ्या विचारसरणी पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचा कोणताही प्रश्न आला तरी तो टॅकल करता येईल. आता साम्राज्यवादी विचारसरणी जर आपण समजलं, साम्राज्यवाद, तर साम्राज्यवाद कोण करत होतं? इंग्रज. तर याचं उत्तर साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल. व्हॅलेंटाईन चिरोल बद्दल आपल्याला हे सांगता येईल की यांनी जे ग्रंथ लिहिला होता, द इंडियन अनरेस्ट, कोणता ग्रंथ होता? द इंडियन अनरेस्ट. हा ग्रंथ व्हॅलेंटाईन चिरोलने लिहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक, असं त्यांनी लोकमान्य टिळकांना म्हटलं होतं. त्यामुळे लोकमान्य टिळकांचे खूप मोठा नुकसान झाले. त्यांनी त्यांच्यावर खटलाही भरला. इंग्लंडमध्ये तो खटला चालला, पण त्यामध्ये लोकमान्य टिळक हे हारले होते आणि यामुळे लोकमान्य टिळकांचं खूप मोठं नुकसान झालं. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की, म्हणजे विचारला याच्यावर प्रश्न की व्हॅलेंटाईन चिरोलने द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट किंवा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला होता, तर तो उल्लेख लोकमान्य टिळक यांचा केलेला आपल्याला दिसतो. केम्ब्रिज विचारसरणी, अनिल सियल यांची केम्ब्रिज विचारसरणी होती. राष्ट्रवादी विचारसरणी आर सी मुजुमदार आणि साम्यवादाचा प्रचार करणारे आर पी दत्त. हे समोर समोर जोड्या आपल्याला दिसत्या, त्यामुळे 29व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1, 2, 3, 4, 3 नंबर उत्तर आपल्याला दिसतं. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल, केम्ब्रिज विचारसरणी अनिल सील, राष्ट्रवादी विचारसरणी आर सी मुजुमदार आणि साम्राज्यवादी विचारसरणी आर पी दत्त. मी तुम्हाला जी टेलिग्राम चॅनलला जी पीडीएफ पाठवणार आहे, तुम्ही ते वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याचं सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनी. मी आधी सांगितल्याप्रमाणे आधी इतिहासामध्ये 15 प्रश्न होते, त्यामुळे प्रश्न विचारायला खूप स्कोप होता, त्यामुळे असे प्रश्न यायचे. आता असे प्रश्न विचारताना आपल्याला दिसत नाही. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली, तर याचं उत्तर आहे दोराबजी टाटा. दोराबजी टाटा यांनी 1910 मुंबई महाराष्ट्र टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना केली. पुढचा प्रश्न, तर 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? आता वृत्तपत्राबाबत जर सांगायचं ठरलं, वृत्तपत्र, तर प्रत्येक पेपरला एक प्रश्न आपल्याला विचारताना दिसतो वृत्तपत्राबाबतीत. मग तो मेन्सला तर एक फिक्सच आहे, मेन्स. त्यामुळे आपण महत्वाचे सर्व न्यूजपेपर आपले पाठ पाहिजे. ते कोणी सुरू केले, कुठं सुरू केले, त्यांचा एरिया कोणता होता, याबाबतचं सर्व माहिती आपल्याला माहित पाहिजे. वृत्तपत्र सेक्शनवर जर प्रत्येक परीक्षेला प्रश्न येतो, तर तो आपण मुद्दा स्किप नाही केला पाहिजे. राज्यसेवेचे सर्व आलेले पेपर, राज्यसेवेचे सर्व आलेले प्रश्न, कंबाईनचे सर्व आलेले प्रश्न आपण पाठ करून घ्यायला पाहिजे. ते व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे, कारण यावरचा 1 मार्क आपला फिक्स आहे. तर हा प्रश्न विचारलाय की 1789 मध्ये मुंबई प्रांतात सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर दर्पण हे आपल्याला 1832 मध्ये दिसतं.
1832. आपल्याला विचारले 1789, त्यामुळे ऑप्शन इथंच कट होतो. तर त्याच या प्रश्नाचं 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड. आणि बॉम्बे हेरॉल्डचंच पुढे नामांतर बॉम्बे गॅझेट मध्ये झालेलं आपल्याला दिसतं. हे जे बॉम्बे हेरॉल्ड आहे, याचंच पुढे नामांतर काय होतं, बॉम्बे गॅझेट. तर आपण बॉम्बे हेरॉल्ड बद्दल माहिती पाहू. बॉम्बे हेरॉल्ड या वृत्तपत्राची 1789 मध्ये सुरुवात झाली. 1789. संस्थापक कोण आहे त्याचा? तर त्याचा संस्थापक आहे विल्यम ॲश बर्नर. विल्यम ॲश बर्नरने 1789 मध्ये बॉम्बे हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र काढलं. हे साप्ताहिक होतं. हे मुंबईतलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड. ते प्रकाशित व्हायचं दर बुधवारी. आणि बॉम्बे हेरॉल्डचंच नामांतर नंतर काय झालं होतं, बॉम्बे गॅझेट. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 1789 मध्ये मुंबई प्रांतातलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र कोणतं असेल तर ते आहे बॉम्बे हेरॉल्ड. आता प्रत्येक पेपरला वृत्तपत्रांमधील माहिती येणार आहे, ते आपण त्या सेक्शन मध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तो तुम्ही निश्चिंत राहा. पुढचा प्रश्न आहे आपला 32 नंबर. हा गव्हर्नर जनरल बद्दल प्रश्न विचारलाय आपल्याला. लॉर्ड मेयो 1870 1872 मध्ये लॉर्ड मेयो होते व्हाईसरॉय. लॉर्ड मेयो 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कुणाचा खून केला? तर याचं उत्तर आपण जर पाहिलं तर 1872 मध्ये आता लॉर्ड डलहौसी यामध्ये येणार नाही. का बरं? कारण लॉर्ड डलहौसी 1856च्या काळामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे 1850 ते 1856चा कालावधी लॉर्ड डलहौसीचा होता. लॉर्ड वेलस्ली आपल्याला दिसणार नाही. आणि लॉर्ड लिटन हा कधी होता? तर लॉर्ड लिटनचे ते न्यूजपेपर बद्दलचे धोरणं वगैरे, तर त्याचा कालावधी हा दिसत नाही. त्यामुळे आपलं उत्तर द्यायचं आहे लॉर्ड मेयो. 1876 लॉर्ड मेयो. 14 डिसेंबर 1870 रोजी वित्तीय विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता. कोणी मांडला वित्तीय विकेंद्रीकरणाचा ठराव? हाही प्रश्न विचारला येईल. हा तर आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे लॉर्ड मेयो. म्हणून लॉर्ड मेयोला वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हणतात. लॉर्ड मेयोला काय म्हणतात? लॉर्ड मेयोला वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. याच्याबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असं कोणाला म्हणून ओळखलं जातं? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोने 2 कॉलेज सुरू केले होते. एक राजकोट कॉलेज आणि दुसरं मेयो कॉलेज. याच्यावरही प्रश्न आलाय मेन्सला. राजकोट कॉलेज त्यांनी काठियावाड येथे स्थापन केलं होतं. तर मेयो कॉलेज अजमेर, यामध्ये मेयो कॉलेजमध्ये भारतीय राजपुत्रांचं शिक्षण, त्यांच्या राजकीय प्रशिक्षणासाठी मेयो कॉलेजची स्थापना झाली होती. प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. 1872ला त्यांनी पहिली जनगणना केली. तिथूनच जनगणनेची सुरुवात झाली. 1872ला पहिली जनगणना. 1872 कृषी विभागाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड मेयो. 1872 लॉर्ड मेयो यांचे व अफगाणिस्तानचे अमीर शेख अली यांचं मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांना कारागृह सुधारण्यास स्वारस्य होते, म्हणून ते 8 फेब्रुवारी 1872 रोजी अंदमान भेटीवर गेले असता शेर अली आफ्रिदी, हे नाव पॉइंट करून ठेवा, शेर अली आफ्रिदी या कैद्याने चाकूने वार करून त्यांचा खून केला. आणि खून होऊन मृत्यू झालेला मेयो हा एकमेव व्हाईसरॉय आहे. IMP पॉइंट घ्या की खून होऊन मृत्यू झालेला लॉर्ड मेयो हा एकमेव व्हाईसरॉय आहे. त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारलाय आणि भविष्यातही याच्यावरती प्रश्न विचारलेला दिसतो. तर आपण या प्रश्नामधून लॉर्ड मेयोची कारकीर्द संपूर्ण स्पष्ट केली आहे की 1870ला त्यांनी वित्तीय विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला, म्हणून त्याला वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटलं जातं. त्यांनी 2 कॉलेजची स्थापना केली, राजकोट कॉलेज आणि मेयो कॉलेज. त्यांनी 1872ला पहिली जनगणना केली. त्यांनी 1872ला कृषी विभागाची स्थापना केली. अफगाणिस्तानचा अमीर अली शेख आणि लॉर्ड मेयो यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. लॉर्ड मेयोला तुरुंगाची सुधारणा करण्यामध्ये स्वारस्य होते. शेख अली आफ्रिदीने त्यांचा खून घडवून आणला आणि असा खून घडवून आणलेला लॉर्ड मेयो हा भारतातला पहिलाच व्हाईसरॉय, पहिला म्हणजे एकमेव व्हाईसरॉय आपल्याला दिसतो. त्याने 1871ला स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली होती. हे आपल्याला या प्रश्नातून समजून मिळेल. तुम्ही काय करायचंय मित्रांनो, जेव्हा हे स्पष्टीकरण चालू असेल, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार ना, तेव्हा तुमच्या समोर एक पेन आणि पेपर राहू द्या आणि हे जे महत्त्वाचे हायलाइटेड पॉईंट आहे ते तुम्ही लिहत चला. कारण यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप फायदा होणार आहे. आणि हे लेक्चर तुम्ही वारंवार बघा, कारण यामधून जर म्हणजे वारंवार ऐकून तुमचं ते एकदम फिटच होऊन जाईल. 32 नंबरचा प्रश्न लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न, आपण ह्या प्रश्नातून समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले
हे पूर्णपणे समजून घेणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या प्रश्नातून समजून घेणार आहे. तर 33 नंबरचा प्रश्न आहे. टिंबटिंब यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. आता आपण पहिल्यांदा अपौरुषेय म्हणजे काय हे समजून घेऊ. अपौरुषेय म्हणजे जे मानवाने निर्माण केलेले नाहीये. अपौरुषेय म्हणजे काय, जे मानवाने निर्माण केले नाही असे. अपौरुषेय नाहीत म्हणजे वेद, या प्रश्नाचा अर्थ असा होतो की यांच्या मते वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे ते मानवानेच निर्माण केले आहेत. तर त्याचं उत्तर येतं महात्मा ज्योतिबा फुले. तर कोणाच्या मते वेद हे अपौरुषेय आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येईल दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांचा संदेश होता वेदांकडे चला. वेदांकडे चला असा संदेश कोणी दिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर स्वामी दयानंद सरस्वती त्यांनी असं मत मांडलं की वेद हे अपौरुषेय आहेत. पण आपण आता या प्रश्नामध्ये बघताना आपल्याला बघायचे की महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानुसार वेद हे अपौरुषेय नाहीत. आता आपण महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल संपूर्ण माहिती बघू. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण येथे झाला. त्यांचा जन्म कुठे झाला? सातारा. सातारा. त्यांचे मूळ आडनाव होते गोरे, पण त्यांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांना फुले हे आडनाव पडलेलं आपल्याला दिसतं. त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झालं. त्यांनी गफार बेग मुन्शी यांच्याकडून उर्दूचं शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसतं. आयोगाचे प्रश्न ज्या पद्धतीने फिरतात त्या पद्धतीने जर त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे खोल डिटेलमध्ये जर प्रश्न विचारला महात्मा ज्योतिबा फुले बद्दल, तर महात्मा ज्योती फुले यांनी उर्दूचं शिक्षण कोणाकडून घेतलं तर त्याचं उत्तर आपल्याला गफार बेग मुन्शी हे दिसेल. मित्रांनो, या प्रत्येक प्रश्नामध्ये मी खूप जास्त डिटेल देण्याचा प्रयत्न केलाय. हे लेक्चर म्हणजे जास्तीत जास्त मोठं होऊ शकतं, पण तुम्हाला हे बघायचं आहे कारण तुम्ही एकदा जरी बघितलं हे लेक्चर तर तुमचे भरपूर पॉईंट याच्यातून क्लिअर होतील. त्यामुळे तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा हे लेक्चर, आणि हे प्रत्येक पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर त्यांचं प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत, आणि त्यांचं शिक्षण म्हणजे त्यांनी उर्दू कोणाकडून शिकून घेतलं तर गफार बेग मुन्शी. त्यांच्यावर कोणाचा त्यांच्यावर हे होता प्रभाव, तर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन या पुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळाली होती. हेही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणत्या पुस्तकांचा प्रभाव होता, तर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन या पुस्तकांमधून त्यांनी प्रेरणा मिळेल त्यांना. तसेच संत तुकाराम असतील, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती. शैक्षणिक कार्य जर आपण त्यांचं बघितलं तर 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला जातो. मुलींची पहिली शाळा कोणी काढली, तर त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. 17 सप्टेंबर 1851 रोजी मुलींसाठी दुसरी शाळा त्यांनी रास्ता पेठेत आणि तिसरी शाळा वेताळ पेठेत. पहिली शाळा बुधवार पेठ 1848, दुसरी रास्ता पेठ आणि तिसरी वेताळ पेठ. हे त्यांनी मुलींच्या शिक्षणामध्ये केलेलं कार्य आपल्याला दिसून येतं. त्यांचा जन्म माहिती जर आपण पाहिली तर जन्म माहिती आपण आता बघितली. त्यांचं शिक्षणही आपण बघितलं, त्यांना भेटलेली प्रेरणा, त्यांचं शैक्षणिक कार्य. आता प्रमुख सामाजिक कार्य आणि उपक्रम जर बघितला आपण तर 1863 मध्ये त्यांनी आपल्या राहत्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. मित्रांनो, बाल हत्या प्रतिबंधक गृह, बालहत्या म्हणजे थोडीसला त्यांनी आपल्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1873 त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1876 कृष्णराव भालेकरांसोबत कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची त्यांनी स्थापना केली. केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी 1865 मध्ये तळेगाव, ढमढेरे आणि ओतूर या गावात त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. हे तुम्हाला जी माहिती दिली ती खूप डिटेलमध्ये दिली आहे. का बरं? वर पण आपण घेऊ शकत होतो, म्हणजे 15 प्रश्न 15 मिनिटं असं नाही. म्हणजे फक्त प्रश्न सांगायचा, हा हे त्याचं उत्तर, हे टिक करायचं त्याचं उत्तर, असं आपल्याला करायचं नाहीये. मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला 40 मार्क, या 50 पैकी किती 40 मार्क. आणि आता मी तुम्हाला हेही सांगतोय की आपण करंट अफेअर्सचे लेक्चर घेणार आहे.
म्हणजे करंट अफेअर्सचे PYQ आपण लेक्चर घेणार आहे. म्हणजे तुमचे ते 15 प्रश्नापैकी आपण जास्तीत जास्त मार्क तिथेही फिक्स करून देऊ. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आपल्या अकॅडमीच्या चॅनल सोबत जोडलेले राहा. तर त्यांचं प्रमुख कार्य बघत होतो आपण. केशवपानाची प्रथा बंद करण्यासाठी 1865 मध्ये त्यांनी तळेगाव, ढमढेरे आणि ओतूर या गावामध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. 1865 मध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने आधी. 1873 रोजी सीताराम आल्हाट व राधाबाई निमकर यांचा सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह त्यांनी घडवून आणला होता. यामध्ये ते ब्राह्मणांचा ब्राह्मणांना बोलावलं जात नसे. एकदम म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने विवाह न करता कमीत कमी पैशात ते सत्यशोधक पद्धतीने विवाह करत असत. 1875 मध्ये अहमदनगर आणि जुन्नर येथे त्यांनी खतफोडीचं बंड घडवून आणलं होतं. 1875 खतफोडीचं बंड काय झालं? 1875 कुठे? अहमदनगर आणि जुन्नर इथं काय झालं? खतफोडीचे बंड. 1882 मध्ये त्यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. हंटर कमिशन समोर साक्ष देणारे महात्मा ज्योतिबा फुले असतील, पंडिता रमाबाई, सर सय्यद अहमद खान आपल्याला दिसतात. हे त्यांचं प्रमुख सामाजिक कार्य होतं. त्यांची ग्रंथरचना जर आपण बघितली तर तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, शिवाजी महाराजांचा पोवाडा, अस्पृश्यांची कैफियत, शेतकऱ्याचा आसूड, इशारा, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्माला तुम्ही IMP करा, कारण तो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे आणि याच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारला की एक मिनिट याच्यावरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर कोणता ग्रंथ प्रकाशित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. गुलामगिरी. आता गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतल्या मजुरांना त्यांनी अमेरिकेतल्या मजुरांबद्दल म्हणजे त्यांना अर्पण केलेला होता गुलामगिरी हा ग्रंथ. महात्मा पदवी 1888 रोजी मुंबईतील कोळीवाडा हॉलमध्ये मांडवी येथे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर, या ठिकाणी वंडेकर असाही उल्लेख आहे मित्रांनो, वंडेकर, वाडेकर यांच्या हस्ते मुंबईच्या नागरिकांच्या वतीने त्यांना महात्मा ही पदवी दिली. असे हे आपले महात्मा ज्योतिबा फुले याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये पाहिले महात्मा ज्योतिबा फुले बद्दल, ते तुम्ही नोट करून घ्या. आता आपण बघितल्याप्रमाणे बालहत्या प्रतिबंधक गृह कधी? 1863. त्याबद्दल इथं डिटेल माहिती दिली थोडी. विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, पिकांचा संप घडवून आणला, भ्रूण हत्या आणि बालहत्या रोखण्यासाठी स्वतःच्याच घरी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलेलं आपल्याला दिसतं. काशीबाई या विधवेच्या यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि त्यांचा त्यांनी सांभाळ केला. यशवंत 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 हा कोणाचा मुलगा होता? काशीबाई. हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतला होता. सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. पुरोहिताशिवाय विवाह लावण्याची त्यांनी नवीन पद्धत, त्याला आपण सत्यशोधक विवाह म्हणतो. शेतकरी व कामगाराच्या प्रश्नासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथातून शेतकऱ्यांचा अज्ञान, दारिद्र्य व शोषणाची अवस्था त्यांनी मांडली. हंटर कमिशन पुढे त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीच्या करावे अशी मागणी केली होती. हंटर कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिलेले आपल्याला दिसते. त्यांची ग्रंथ रचना आपण बघितली, त्यांना दिलेले पदवी आणि सन्मान आपण बघितले आणि त्यांचा आजरामर विचार आपल्याला हा सांगायचा आहे. म्हणजे हा आपल्याला माहीतच पाहिजे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आपल्याला पटवून दिलेले आहे. शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद असते मित्रांनो. याची याची प्रचिती आपल्याला ज्योतिबा फुले यांच्या विचारातून दिसते. पुढचा प्रश्न महात्मा गांधी रिलेटेड. महात्मा गांधी. चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? आता या प्रश्न विचारला आपल्याला हा आहे की कोणत्या घटनेशी संबंधित चौरी चौरा घटना आहे? तर याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. 34 नंबरचा प्रश्न असहकार चळवळ. चौरी चौरा घटना असहकार चळवळीशी संबंधित आहे. चौरी चौरा घटना कधी घडली? तर 5 फेब्रुवारी 1922 रोजी. संयुक्त प्रांतातील, सध्याचा उत्तर प्रदेश म्हणजे संयुक्त प्रांत, गोरखपूर जिल्हा. सगळं नोट करून घ्या मित्रांनो.
तुम्ही पाठ करून टाका डायरेक्ट, याचा तुम्हाला खूप नंतर फायदा होणार आहे. उत्तर प्रदेश, गोरखपूर जिल्हा, चौरी चौरा गाव. तारीख लक्षात घ्या, 5 फेब्रुवारी 1922. फेब्रुवारी 1922. 5 फेब्रुवारी 1922. 3,000 शेतकऱ्यांचा मोर्चा असताना शांततापूर्ण वातावरणात मिरवणूक काढली जात होती. निशस्त्र पोलिसांनी काय केलं, निशस्त्र व्यक्तींवर गोळीबार केल्यामुळे चणचणलेल्या म्हणजे चिडलेल्या जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला करून ते पेटून दिलं आणि त्यामध्ये 22 पोलीस ठार झाले होते. आणि ह्याच घटनेमुळे गांधीजी अतिशय व्यथित झाले आणि त्यांनी ही चळवळ आपल्याला मागे घेतलेली दिसते. ही बातमी गांधीजींना समजल्यानंतर ते खूप व्यथित झाले आणि 11 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ गांधीजींनी मागे घेतली. त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने 12 फेब्रुवारी 1922 रोजी बारडोली ठरावाद्वारे असहकार चळवळ मागे घेतली. तुम्हाला या स्लाइडमधून तुमचे प्रश्न कोणते फिक्स होणार आहे, की चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ मागे घेतली? चौरी चौरा घटना कधी घडली, कोठे घडली आणि कोणत्या ठरावाद्वारे चौरी चौरा घटना म्हणजे कोणत्या ठरावाद्वारे असहकार चळवळ स्थगित करण्यात आली, तर ते सांगायचे तुम्हाला. बारडोली ठराव. कोणता ठराव? बारडोली. बारडोली ठरावाद्वारे. सुभाषचंद्र बोस यांनी काय मत मांडलं होतं, की असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय एक नॅशनल कॅलेमिटी म्हणजे एक राष्ट्रीय आपत्ती आहे, असं सुभाषचंद्र बोस म्हणले होते, की असहकार चळवळ मागे घेणे म्हणजे एक राष्ट्रीय आपत्ती आहे. गांधीजींनी चळवळ मागे घेतल्यामुळे तरुण वर्गात आणि जनतेमध्ये नाराजी पसरली. जनतेचा पाठिंबा कमी होत असल्याचे पाहून 10 मार्च 1922 रोजी गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली, कोणता आरोप केला होता मित्रांनो? राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. गांधीजींना अटक झाली. या चौरी चौऱ्या घटनेच्या संदर्भात कुंजविहारी यांनी म्हणजे कुंजविहारी यांनी जे फाशीवर जाणारे कैदी होते त्यांना उद्देशून भेटेन 9 महिन्यांनी ही कविता लिहिली होती. कुंजविहारी यांची कविता भेटेन 9 महिन्यांनी कोणत्या घटनेशी रिलेटेड होती, तर चौरी चौरा घटना आणि चौरी चौरा घटना असहकार चळवळ असं आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न 35वा. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकार चळवळीशी संबंधित होत्या? त्याच्यामध्ये भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठबाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात आणि जी के देवधर. तर मित्रांनो, आपल्याला हे सर्वचे सर्व ऑप्शन सहकारी चळवळीशी संबंधित असलेले दिसतात. त्याचं उत्तर आहे 4. या प्रश्नाचं स्पष्टीकरण काही नाही आहे, फक्त या व्यक्ती सहकार चळवळीशी संबंधित होत्या. भविष्यात जर प्रश्न आला तर हे पूर्ण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 37 नंबर. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं? आता 1857चा उठाव आपण आधी त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहिली. आता यामध्ये आपण ठिकाण म्हणजे 1857च्या उठावाचे ठिकाण, तेथील नेतृत्व आणि त्याचा बिमोड कोणी केला हे बघणार आहे ह्या प्रश्नातून आपण. 37 नंबरचा प्रश्न, लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं? तर याचं उत्तर आपल्याला दिसतं अवधच्या बेगम. आपण आता स्थळ बघू. दिल्लीला हायलाइट करा. दिल्लीला नेतृत्व बहादूर शाह जफर हे नाम मात्र होतं, कारण बादशाह बहादूर शाह जफर यांचं वय खूप झालेलं होतं. ऍक्च्युअल मध्ये नेतृत्व बख्त खान यांनी केलं होतं. तर तिथला बिमोड निकोल्सन आणि हडसन. ही स्लाइड तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असू द्या आणि तुम्ही हे पाहत चला, कारण 1857च्या उठावावर कायमच प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. लखनौला कोणाचं नेतृत्व होतं? बेगम हजरत महल आणि बेगम हजरत महल यांचा मुलगा बिर्जिस कादिर. इथला बिमोड कोणी केला? हॅवलॉक, ऑट्रम, नील आणि कॉलिन कॅम्पेबल. कानपूर हायलाइट करा. नेतृत्व होतं नानासाहेब पेशवे, आजिमुल्ला खान आणि तात्या टोपे. याचा बिमोड केला कॉलिन कॅम्पेबल. ह्युरोज, तात्या टोपे यांना फाशी झाली होती. बनारस, काही ठिकाणचे नेतृत्व नाहीये मित्रांनो, म्हणजे तर जनतेने उठाव केलेला आपल्याला दिसतो, पण त्यांचा बिमोड कर्नल नील याने केलेला आहे. त्याचा बिमोड कोणी केला? कर्नल नील. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केलं, त्याचा बिमोड केला सर ह्यू रोज.
जगदीशपूरला नेतृत्व होतं कुंवरसिंह यांचं, भीमोड विल्यम टेलर आणि व्हिन्सेंट आयर. बरेली रोहिलखंड मौलवी अहमदुल्ला यांनाच म्हणलं जातं डंकाशाह. काय म्हटलं जातं मित्रांनो? डंकाशाह. डंकाशाह असं कोणाला समजलं जातं? तर मौलवी अहमदुल्ला. बरेली रोहिलखंड मध्ये त्यांचं नेतृत्व होतं. कॉलिन कॅम्पेबलनं तो उठाव मोडून काढला. आता तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला महत्वाचे सांगतो. साताऱ्यात जे नेतृत्व होतं ते होतं रंगो बापूजी गुप्ते यांचं. कोल्हापूरला तात्या मोहिते, रामजी शिरसाट आणि चिमाभाऊ साहेब. त्यानंतर सातपुड्याला शंकरशहा. खानदेशचं नेतृत्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कर्जा सिंग, भीमा नाईक, मावशिया नाईक आणि दौलत सिंग. मद्रासमध्ये गुलाम गौस आणि सुलतान बक्ष. तुम्हाला काय करायचंय या स्लाइडचा, मी या स्लाइड आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो. टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे. मयूरपंख अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. तिथं आपण सगळ्या स्लाइड टाकू. तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट मारून घ्यायचे आणि त्या स्लाइड बघत चालायचे, कारण आपण पूर्ण स्लाइड या ॲनिमेटेड बनवलेलं आहे, तर तुम्हाला लवकर लक्षात येते. पुढचा प्रश्न 38 नंबर. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? मित्रांनो, आपल्याला हे असे प्रश्न जे आहेत म्हणजे ते आता येताना दिसत नाही. 2023 नंतर जो पॅटर्न बदलला त्यामध्ये असे प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. त्याआधी 2017 मध्ये तुम्हाला 15 प्रश्न विचारले जात होते आणि प्रश्न विचारायला खूप वाव असल्याने असे प्रश्न येत होते, पण असे प्रश्न आता येताना दिसत नाही. आता प्रश्नांची डेप्थ खूप वाढलेली आहे. तर 1949 मध्ये आता हा प्रश्न तिथंच कॅन्सल होणार मुंबई. का बरं? कारण 1857च्या कायद्याने, कायदा म्हणजे 1857चा जो वूडचा खलिता आला होता, वूडचा खलिता, त्यानुसार भारतामध्ये 3 विद्यापीठ स्थापन झालेले आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. त्यामुळे मुंबई ऑप्शन इथं जाणार आहे. खूप विद्यार्थी मित्रांना म्हणजे माहित नसतं, ज्यांची तयारी कमी असते त्यांना मुंबई वाटतं, म्हणून असंच ऑप्शन फसवण्यासाठी मुंबई एक नंबर दिलाय बघा. हे तुम्हाला बघून घ्यायचंय. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास. हे 1857च्या जो वूडचा खलिता आला, वूडचा खलित्याने काय सांगितलं होतं की कोणत्या विद्यापीठाच्या धर्तीवर मित्रांनो? लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात 3 विद्यापीठ स्थापन करा. यावरती भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या सांगताना दिसतंय तर पुणे विद्यापीठ. सावित्री पुणे याची 1949 मध्ये स्थापना झाली होती. हे बघा त्याचं स्पष्टीकरण इथे लिहिले आपण. चार्ल्स वूडच्या खलित्यानुसार सन 1857 मध्ये भारतातील पहिली 3 विद्यापीठे स्थापन झाली. त्यांची जर आपल्याला क्रमवारी बघायची ठरली तर पहिल्यांदा कोलकाता विद्यापीठ, नंतर मुंबई विद्यापीठ आणि कोलकाता, मुंबई आणि मद्रास म्हणजेच चेन्नई. मद्रास करा इथं, चेन्नई नका करू, मद्रास. त्यावेळी मद्रास म्हटलं जायचं. मद्रास विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि चेन्नई विद्यापीठ. तारखा तारखा पाठ नका करू, पण 1857 हे लक्षात ठेवा. मुंबईची करा वाटलं तर 18 जुलै 1857. मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857. आता अमरावती विद्यापीठ जेव्हा आपण ऑप्शन मध्ये पाहिलं ते 1983 मध्ये स्थापन झाले. आता संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे 1962 साली स्थापन झालेले. पुढचा प्रश्न. 1908चा जो कायदा होता, या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केलं? हा प्रश्न बघा मित्रांनो व्यवस्थित. 1908चा कायदा आहे. कायदा कधीचा आहे? तुम्ही जर हायलाईट केलं 1908चा, तर तुमचं एक ऑप्शन इथंच कॅन्सल होणार आहे, तो म्हणजे दर्पण. का बरं? कारण दर्पण वृत्तपत्र 1832 ला सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 ला दर्पण वृत्तपत्र चालू केलं आणि 1840 लाच ते बंद झाले मित्रांनो. 1840. त्यामुळे 1908 ला त्याचा संबंध येईल का? जर आपण बी कॅन्सल केलं तर हा ऑप्शन तुमचा ऑलरेडी जातो बी. तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे की कोणते वृत्तपत्र 1908च्या कायद्यामुळे प्रकाशन त्यांचं बंद झालं. तर तुम्हाला जर अशा माहीत असतील की कोणतं वृत्तपत्र कधी चालू झालं, कधी बंद झालं, तर असे ऑप्शन एलिमिनेट करता येतात. त्याबद्दल आपण माहिती ह्या स्लाइडमध्ये बघणार आहे की 1908चा कायदा. पार्श्वभूमी. लॉर्ड कर्झनच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा परिणाम. तर लॉर्ड कर्झननी काय केलं रे? बंगालची फाळणी करून टाकली. त्यानंतर आली स्वदेशी चळवळ आपली. स्वदेशी चळवळीमध्ये वृत्तपत्राला चालना मिळाली.
असंतोषाचा परिणाम म्हणून काँग्रेसमध्ये जहालवादी गटाचा उदय झाला. काही क्रांतिकारकांमुळे हिंसक घटनाही घडल्या. सॉरी, एक मिनिट. हिंसक घटनाही घडल्या आणि समकालीन वृत्तपत्रांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे 1908चा कायदा संमत करण्यात आला. या कायद्याअंतर्गत एकूण 9 वृत्तपत्रांवर खटले चालवले गेले होते. किती? 9. 9 वृत्तपत्रांवर खटले चालवले गेले आणि 7 छापखाने जप्त करण्यात आले. 9 वृत्तपत्र म्हणजे याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की किती वृत्तपत्र? तर 9 वृत्तपत्र. आणि किती छापखाने? तर 7 छापखाने. आता आपण ते वृत्तपत्र बघू. वंदे मातरम. वंदे मातरम हे न्यूजपेपर. त्याचे संबंधित व्यक्ती होते अरविंद घोष. त्याचे संपादक होते. यात होतीलाल वर्मा. प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. प्रत्येक मुद्दा तुम्ही लिहून घ्या. तो परत परत वाचा, कारण याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. यात होतीलाल वर्मा यांनी राष्ट्रद्रोही बातमी पसरवली म्हणून त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. मध्य प्रदेशचे होते. वंदे मातरम न्यूजपेपर, त्याचे संपादक अरविंद घोष. आणि यामध्ये काय झालं मित्रांनो, होतीलाल वर्मा यांनी राष्ट्रद्रोही बातमी पसरवली म्हणून त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. पुढे हरिकिशोर न्यूजपेपर, या वृत्तपत्राच्या संपादकाला 5 वर्षाची शिक्षा झाली. युगांतर, बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त. हे युगांतराशी संबंधित युगांतर, बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त यांनाही दंडित करण्यात आलं होतं. पुढे संध्या ब्रह्मबांधव उपाध्याय यांच्यावरही दंड ठोठावला होता. या कायद्यानुसार दक्षिणेत चिदंबरम पिल्लई, शिवसुब्रमण्यम आणि श्रीनिवास अय्यंगर यांना 5 ते 6 वर्षाच्या हद्दपारीच्या शिक्षा झाल्या होत्या. असा 1908चा कायदा. लॉर्ड कर्झनचे जे धोरणं होते त्यामुळे वृत्तपत्रांनी काय केलं, तर सरकारला चांगलंच धारेवर धरलं आणि त्याच्यामुळं 1908चा कायदा केलेला दिसतो. त्याच्यामध्ये वंदे मातरम, हरिकिशोर, युगांतर आणि संध्या हे वृत्तपत्र होते. 40वा आणि इथला शेवटचा प्रश्न आपला या 2017च्या प्रश्नपत्रिकेतील आपला शेवटचा प्रश्न. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून आपला राज्यकारभार हाती घेतला? तर हा प्रश्नही आपल्याला 1857च्या उठावाशीच रिलेटेड आहे. तर मित्रांनो, ह्याच पेपरमध्ये म्हणजे 15 प्रश्नापैकी जर 3 प्रश्न 1857च्या उठावाबद्दल जर विचारले जात असतील तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की हा उठाव किती महत्वाचा आहे. याचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे? तर याचं उत्तर आहे 1858चा कायदा. 1858चा कायदा 1857च्या उठावानंतर भारतीयांना काहीतरी आपण सुधारणा दिल्या पाहिजे या हेतूने आला. 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा आला. त्यामुळे ब्रिटिशांच्या विस्तारवादी धोरणाचा अंत झाला. आपण 1858च्या कायद्याबद्दल माहिती बघू. सत्तेचं हस्तांतरण झालं मित्रांनो. या कायद्याने भारताची सत्ता जी आधी ईस्ट इंडिया कंपनीकडे होती ती आता थेट ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलेली आहे. कंपनी राजवटीचा अंत झालेला आहे. कंपनीच्या राजवटीचा या कायद्याने पूर्णपणे अंत झाला. कंपनीच्या राजवटीची ही तिसरी झाली. विस्तारवादी धोरणाचा अंत झाला. जो माणूस आधी गव्हर्नर जनरल होता तो आता काय झाला? व्हाईसरॉय. आणि पहिला व्हाईसरॉय कोण आहे? तर लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा आपल्याला पहिला व्हाईसरॉय दिसतो. नवीन पदाची स्थापना झाली. नियामक मंडळ, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे बरखास्त करण्यात आले आणि भारत मंत्री हे नवीन पद आले. भारत मंत्री. पहिला भारत मंत्री आपण बघितला कोण? स्टॅनले. स्टॅनले हा पहिला भारत मंत्री. आणि भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी इंडिया काउन्सिल किती सदस्यांची होती? तर 15 सदस्यांची इंडिया काउन्सिल होती. भारत मंत्र्यास मदत करण्यासाठी 15 सदस्यांची इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आली. यात 8 सदस्य राजसत्तेकडून आणि बाकीचे 7 सदस्य हे आधीच्या ईस्ट इंडिया कंपनीकडून निवडण्यात आलेले होते. आणि पहिला भारत मंत्री मी तुम्हाला सांगितलं की लॉर्ड स्टॅनली हा भारताचा पहिला भारत मंत्री होता. हे आहे 1857च्या कायद्याचे 1858च्या कायद्याचे वैशिष्ट्य. 1858चा कायदा का बरं कारण 1857ला ब्रिटिशांना समजलं की आता भारतीयांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. यांना जर आपण काही सुविधा दिल्या नाही तर आपली सत्ता लवकरच नष्ट होईल, म्हणून त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून 1858चा कायदा केलेला दिसतो. तर मित्रांनो, या 15 प्रश्नामधून आपण भरपूर पॉईंट इथं कव्हर केलेले आहे. खूप सारे कन्सेप्ट आपल्या इथं कव्हर झालेले आहे. मी तुम्हाला भरपूर डाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठे कुठे प्रश्न विचारलेले, कुठे कुठे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी या लेक्चरमध्ये दिलेली आहे.
जास्तीत जास्त डाटा देण्याचं कारण हेच की तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी. तुम्हाला हे लेक्चर बघितल्यामुळे तुमचे जास्तीत जास्त पॉईंट कव्हर व्हावे. म्हणून तुम्ही काय करायचंय, फक्त लेक्चर बघायचं. लेक्चर बघताना तुम्ही एक काम करा, लेक्चर बघताना आधी एकदा लेक्चर बघून घ्या. ते सगळा डाटा तुम्ही लिहून घ्या आणि नंतर 2x स्पीडने लेक्चर पहा. त्यामुळे तुमचं काय होणार आहे, रिव्हिजन पण डबल होणार आहे आणि लिहिल्यामुळे तुम्हाला ते जास्त ती कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होणार आहे. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या मयूरपंख अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जास्तीत जास्त मित्रांना सांगा. आपण पूर्ण पेपर 2017 ते 2026 पर्यंतचे पूर्ण पेपर घेणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण पूर्णपणे डिटेल घेणार आहे. हे तुम्ही सर्वांना सांगा. तुम्ही लेक्चर व्यवस्थित करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक पण खाली दिली, त्यालाही ऍड व्हा. धन्यवाद.